श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या प्रत्येक अनुभवांचे, त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे स्वामी सेवेमध्ये जेवढे सुंदर अनुभव येतात तेवढे सुंदर अनुभव हे आपल्या चॅनलवरती शेअर झालेले असतात. साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ भेटणं ही काही साधी गोष्ट नाही आणि जेव्हा स्वामींची साथ भेटते तेव्हा स्वामींचे साक्षात्कार आणि स्वामींच्या चमत्काराचा अनुभव होत असतो आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. त्यामुळे स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. याने मी इथून व्हिडिओ पाठवला की त्याचे नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला येईल आणि स्वामींचा प्रत्येक अनुभव तुम्हाला ऐकायला भेटेल. जो स्वामींचा अनुभव आवडेल त्याला त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. चला, आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव अहिल्यानगर येथील ताईंचा आहे. चला तर मग आजचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा अनुभव सांगायचा आहे मला. बरं बरं, नाव सांगायचंय का ताई? नाही सांगायचं, अहिल्यानगर मधून. बरं, चालेल. कशा आहात ताई स्वामींच्या सेवेत तुम्ही? मी आहे ना स्वामी अनुभव पाहिजे ताई. हा, मोबाईलवर. आणि मोबाईलवर स्वामी अनुभव पाहिजे. हा, मोबाईलवर. आणि एक दिवस असं झालं ना, संध्याकाळी मी जेवण करायला बसले आणि पहिला घास घातला. मला लय उलगाल अशी होऊ राहिली. म्हणलं आता काय करू, आता घरच्यांना म्हणता येई ना, म्हणजे हे घाबरतील. आणि मग नंतर काय केलं, मी अनुभव पाहत होते ना मी, आपोआप तोंडात माझ्या स्वामी नाव आलं. अरे वा. हा. आणि झोपली मी येऊन. मी त्यांना काहीच नाही सांगितलं. मुलाला सांगितलं तू ताट उचलून ठेव. आणि झोपेतच श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जोपर्यंत ते जात नाही तोपर्यंत तशी झोप लागली. आणि तो माझा खूप मोठा, म्हणजे पहिल्यांदाच अनुभव आला पाहून, नाही का. आणि त्यानंतर मग तिथून पुढं मग ते मला एक हेच लागला छंद स्वामींचा. अरे वा. आणि त्याच्यानंतर मग ते 11 गुरुवार केले मी. मग 11 गुरुवारमध्ये ना मला खूप अनुभव दिले स्वामींनी. अरे वा. तुम्ही त्याच्यानंतर ना म्हणजे संकल्प केला होता का असेच आपले 11? हो ताई, संकल्प केला होता. आणि संकल्प केला आणि मग त्याच्यात मला असा दृष्टांत दिला, दत्त महाराजांनी तू गुरुचरित्र वाच म्हणून. अरे वा. आणि मग दृष्टांत दिल्यावर तसं मला प्रदोष, मी शिवशक्तीची भक्त आहे, म्हणजे महादेव पार्वतीची भक्त आहे. आणि दृष्टांत दिलं. 15 दिवसांनीच आम्ही गाणगापूरला गेलो ताई. गाणगापूरला पण लगेच बोलवलं तुम्हाला? बोलवलं. मग ते दृष्टांत झालं ना दत्त महाराजांचा. तिथून आलो आणि असा योग आला आमचा कुलदेवीला जायचा, नाही का. आणि मी स्वामी चरित्र चालू केलं होतं ना 11 गुरुवार मध्ये. आणि शुक्रवारी योग आला जायचा. तर मी म्हणलं स्वामी आता मी तर चालू केलेलं आहे 3 दिवसाचं पारायण समजा. तर आता हे कसं, मी देवीला जायचं, माझं येणं होईन का उद्या? परत मागं नाही का, सकाळी जायचं आणि संध्याकाळपर्यंत परत वाचनाची वेळ. आणि तिथून आम्ही 2 वाजताच घरी ताई. अरे वा. आणि तिथून आल्यावर माझं वाचन झालं. आणि तुमची कुलदेवी कुठं आहे? एम.आई. कवठी एम.आई. हो. आणि ताई तिथे गेलं, तो अनुभव राहिला. तिथे गेले मी आणि वाचन चालू होतं. एक बाबा, वडाचं झाड आहे बा तिथं. आणि मंदिरापाशी का? हा, देवीच्या मंदिराच्या बाहेर आहे, ईशान्य कोपऱ्याला बाहेर. आणि मी देवीचं सगळं दिलं, नाही का, ओटी सामान सगळं दिलं, बाहेर आले. आणि ते बाबा खोकले म्हणून मी त्या बाबाकडे नजर गेली माझी. तर मग मी आहे ना मुगाची डाळ आणि चपात्या भाजी करून नेलेली होती. तर मग मी म्हणलं बाबा जेवणार का? हो म्हणे. अरे वा. चपाती दिली, मुगाची डाळ दिली आणि मला म्हणे तुझ्या हाताला खूप चव आहे.
तर का आता मी त्यांच्याकडे पाहिलं, 10 रुपये दिले. मला म्हणे आणखीन 10 रुपये दे तू. पण माझ्या लक्षात नाही आलं ताई कमी द्यावं म्हणून. मी म्हणलं बाबा एवढेच आहेत माझ्याकडे. आता शेवटी कसं असतं माणसाच्या लक्षात नाही येत. हो ना हो ना. आणि घरी आले संध्याकाळी कळलं मला का नाही स्वामीच होते ते म्हणून. अरे वा. आणि त्याच्यानंतर पारायण एप्रिलमध्ये मग. म्हणजे तुमच्या कसं लक्षात आलं संध्याकाळी की हे स्वामी? संध्याकाळी मी बसल्यावर म्हणलं दुसरा माणूस कसं म्हणणार माझ्याकडे एवढं प्रेमाने पाहून तुझ्या हाताला खूप चव आहे म्हणून नाही का. आणि मग त्याच्यानंतर असा अनुभव आला ताई. मी केंद्रात गेले. गुरुचरित्र पारायणचा योग आला मला. आणि तिथं शेवटच्या दिवशी पोळीचा नैवेद्य होता ना, पुरणपोळीचा. तर माझी लई इच्छा स्वामींना रोज माझा नैवेद्य तुम्हाला मी अर्पण करीन. पण शेवटी आता ते दुसरीकडे ना ते केंद्र, तर त्यांच्या तिलाच बायका 11 जणी पूर्ण नैवेद्य देतात ना. तर म्हणलं आता काय करावं. मग मी ना शेवटच्या आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी उद्यापन 8व्या दिवशी नाही का 7व्या दिवशी आदल्या दिवशी त्या ताईला विचारलं. म्हटलं ताई माझा नैवेद्य नाही अगोदरच विचारलं होतं मी नैवेद्य आणू. ते म्हणे मी शेवटच्या दिवशी सांगत. त्या काय भेटल्या नाही. म्हटलं स्वामींची काही इच्छा दिसत नाही. नंतर म्हटलं मग आता काय करावं. आणि त्या दरवाजातच भेटल्या निघताना. म्हटलं ताई काय करू आणू का उद्या नैवेद्य. तर म्हणे हो आणा म्हणे. एक जणीला अडचण आलेली म्हणे प्रॉब्लेम आलाय. त्याच्यात माझा नंबर लागला. म्हणजे स्वामींनी ते पण करून घेतलं. म्हणजे हाताला तुझ्या हाताला चव आहे म्हणजे पोळीचा नैवेद्य माझा पण त्यांना समर्पण झाला. अरे वा. म्हणजे त्यांना खायचाच होता तुमच्या हातचा नैवेद्य. किती छान. आणि त्याच्यानंतर ताई तो अनुभव. आणि मुलगी डिलिव्हरी झाली. 1.5 महिन्याचं बाळ झालं. आणि ते इतकं राहिलं ना. नेमकं रविवारच्या दिवशी हॉस्पिटल बंद, सगळं बंद. आता काय करावं. मग आम्ही हॉस्पिटलला गेलो. आणि तिथं बंद. मग ते हाताखालचे चेक करतात ना. तिच्या डोळ्याला पाणी, माझ्या डोळ्याला. लहान बाळाचं कळत नाही अहो काय होतंय काय नाही नाही का. हो ना. लहान मुलांचं समजतच नाही काय. आणि तिथं शेजारीच स्वामी मठ आहे केंद्र झालेलं. मग मी घेतलं बाळाला माझ्या हातात. ती माझ्या पाठीमागं तिच्या डोळ्याला पाणी. बाळ रडत आहे. मी गेले आतमध्ये दर्शन घेतलं. तिथं कुठं चित्त लागत आहे ते बाळ रडत आहे त्याच्यामुळं नाही का. आणि दर्शन घेतलं बाहेर आलो ताई उंबराखाली. एक डॉक्टर आले आणि म्हणे बाळाला काय झालं. तर ती म्हणली का असं असं प्रॉब्लेम आहे आणि आज बंद आहे म्हणे दवाखाना. ते म्हणते माझ्याकडं. आणि म्हणे मी बाळाचा डॉक्टर आहे. अरे वा. हातात घेतलं आणि पाठीवर टाकलं. एकदम बाळ रडायला शांत झालं. ताई घरी येऊस तर काहीच नाही. म्हणे फक्त पालथं टाकीचं. कोणी म्हणन का मी बाळाचा डॉक्टर आहे असं कोणी सांगू शकत नाही ना. नाही चुकून सुद्धा नाही. तिथं स्वामी. आणि तो लय खूप मोठा अनुभव आहे ताई. हो ना. स्वामीच तिथे आले बाळाला तुमच्या पाहण्यासाठी. नाहीतर असे थोडीच म्हणणार आहे. कोणतेच डॉक्टर म्हणत नाही मी बाळाचा डॉक्टर आहे. डॉक्टर कसं काय म्हणा. इतके उंच ते उंबराखाली येऊन उभे राहिले. आणि थोडीच ते म्हणजे आल्यानंतर देवाला आल्यानंतर देवाच्याच पाया पडणार ना. असं आहे. मग तो मग अनुभव मग जास्तच विश्वास बसत चालला ना ताई. हो ना. आणि स्वामीच आले ताई. आणि माझं काही जास्त सेवा नाही ताई. फक्त 3 माळी जप आणि तारक मंत्र आपला जसा वेळ भेटन तसा. अरे वा. किती छान अनुभव आहे ताई. आणि आता ह्या वर्षी 2026 मध्ये ताई माझ्या बाजरीच्या भाकरीवर 2 पावलं उठले. तर मी पाठवले नाही का सगळ्यांना. पण आता काहींचा कसा विश्वास नसतो ना. नाही विश्वास असो किंवा नसो पण स्वामी सेवेकरांना माहित असतो ना स्वामींची लीला काय आहे. आणि ताई तिथून आले मी नाही मग 15 दिवसांनीच असं बोलून आलं. गाणगापूरला अक्कलकोटला गेलो आम्ही त्याच्यानंतर. ते पावलं उठल्यानंतर बाजरीच्या भाकरीवर. आणि तिथून आल्यावर दृष्टांत दिला स्वामींनी मला. पण आता ते सांगू शकत नाही ताई. स्वामी बोललेलं नाही का सगळं नाही सांगू शकत मी. असं स्वामी अनुभव म्हटलं काहीतरी नाही काही थोडं काय ना आपण सांगावं नाही का. म्हणजे तुम्ही का सांगू शकत नाही स्वामींनी दिलेला दृष्टांत. ते घरातलं आहे ना. म्हणजे इथून पुढं म्हणजे तू टेन्शन घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. तिथून आल्यावर दृष्टांत झाला मला परत. आता काही गोष्टी नाही सांगू शकत मी पण थोडं सांगितलं त्याच्यातलं. नाही काही पर्सनल असेल तर नाही सांगितलेलंच बरं असतं ताई. ते काही गोष्टी अशा असतात ना ते गुपित काही गोष्टी ठेवाव्या लागतात ना ताई. आणि ठेवाव्याच लागतात ताई. नाही सांगितलेल्या चांगल्या असतात. अगोदरच प्रॉब्लेम असला ना की अजून ते उघड करून. आणि नाही आम्ही ना स्वामी सेवेत आल्यापासून आम्ही म्हणजे सुखी आहेत.
टेन्शन काहीच नाही राहिलं आम्हाला. मुलगा कंपनीत जातोय, आता मुलाचं लग्न राहिलंय. स्वामीची इच्छा नाही, त्यांना माहिती कधी वेळ आल्याशिवाय काहीच भेटत नाही कोणालाच. हो ना, हो ना, ते पण आहे. विश्वास, फक्त आपला विश्वास पाहिजे ना, एवढंच आहे. हो ना, स्वामींना दुसरं काहीच लागत नाही ताई. खूप परीक्षा पाहतात ते, पण आपला विश्वास लय महत्वाचा आहे हो ताई. हो ना, हो. नाही, खूप छान अनुभव येतात स्वामींच्या सेवेत आणि विश्वास जर स्वामींवर असेल ना तर स्वामी काहीही करत असतात. असं माझा म्हणलं आपलं थोडाच आहे, पण छोटा आहे, पण सांगा येईल. तुमचे अनुभव ऐकत असते हो ताई मी रोज. लहान असो किंवा मोठा असो, स्वामींनी अनुभव देणं महत्वाचं आहे ना. आणि माझं नॉनव्हेज सुद्धा सुटलं सेवेत आल्यावर ताई. किती दिवसानंतर सुटलं? 3 वर्षानंतर ताई. म्हणजे माझी सेवाच नव्हती एवढी, पण अनुभव खूप दिले मला त्यांनी. देतात. स्वामींना इच्छा झाली ना की कितीही कट्टरखाना असला तरी सुद्धा तो बंद होतो ताई. 2021 मध्ये आले होते मी. आता 5 वर्ष झाले ना. हो, चालेल चालेल. खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर कर. बरं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद ताई. हो,